नमस्कार. आपण आज बघणार आहोत मिरर होपोनोपोनो टेक्निक. ह्या लॉ ऑफ अट्रॅक्शन आकर्षणाच्या सिद्धांतामध्ये खूप वरच्या लेवलवर ही प्रेयर काम केल्या जाते. म्हणजेच जे स्वतःमधील निगेटिव्हिटी आहे किंवा कुठल्या रिलेशनमध्ये कुठली निगेटिव्हिटी आहे किंवा आपण स्वतःला ब्लेम करत असतो, तर ते रिलीज कसं करायचं, स्वतःमधील निगेटिव्हिटी कशी काढायची, तर ह्या प्रेयरद्वारे आपल्याला काढता येईल. लॉ ऑफ अट्रॅक्शन आकर्षणाचा सिद्धांतामध्ये ह्या होपोनोपोनो टेक्निक ह्या प्रेयरला एक जादूची प्रेयर म्हणून ओळखल्या जाते. ह्या प्रेयरमुळे स्वतःला हीलसुद्धा करता येते. तर आपण आज तेच बघणार आहोत की मिरर होपोनोपोनो टेक्निक सेल्फ हिलिंग कशी करायची ते मी सांगणार आहे. मिरर जे आहे ते आपण एखाद्या आरशासमोर जर आपण उभं राहिलं तर ते आपल्याला रिफ्लेक्स करत असते. म्हणजेच एखाद्या आरशासमोर जर आपण कोणतीही वस्तू घेऊन उभं राहिलं तर तो जो आरसा आहे तो डबल याच्यामध्ये आपल्याला रिफ्लेक्स करत असते. मिरर रिफ्लेक्स एनर्जी आपल्याला देत असते. म्हणजेच ह्या सृष्टीमध्ये जेवढ्या काही वस्तू आहेत किंवा आपण स्वतःसुद्धा आहोत, तुम्ही मी हे सुद्धा आपण एक एनर्जीनी बनलेलं आहे. ह्या सृष्टीमध्ये प्रत्येक गोष्ट ही एनर्जीनी बनलेली आहे. तसंच हे जे आरसा मिरर जे आहे ते सुद्धा एनर्जीपासूनच बनलेलं आहे. जेव्हा आपण जाऊन आरशासमोर उभे राहतो तर ती एनर्जी आपल्याला रिफ्लेक्स करत असते. म्हणजे प्रतिमा दाखवत असते की एक जर आपण हातात घेऊन उभं राहिलं तर त्याची दुसरी प्रतिमा आपल्याला दिसत असेल. आणि ह्या सृष्टीमधील प्रत्येक वस्तू हे एनर्जीपासून बनल्यामुळे जो आरसा आहे तो एनर्जीनीच बनलेला आहे. त्यामुळे आपल्याला ती प्रतिमा रिफ्लेक्स करत असते. तर जेव्हा आपण हे होपोनोपोनो टेक्निक करत असतो आणि स्वतःला हिलिंग देत असतो, म्हणजेच हिलिंग म्हणजेच काय, तर स्वतःमधील निगेटिव्ह एनर्जी जी आहे, जे आपण गिल्ट फील करतो, स्वतःला दोष देत असतो, तर ते दूर करण्यासाठी ही प्रेयर केल्या जाते. तर ही प्रेयर करताना आपण किती वेळा करू शकतो, तर ही प्रेयर आपण 108 वेळा करू शकतो. ही प्रेयर करत असताना आपण शांत जागेमध्ये जायचं आहे आणि त्या मिररमध्ये डोळ्यामध्ये डोळे टाकून आपल्याला बघायचं आहे आणि 108 वेळा सेल्फ हिलिंग करायची आहे. म्हणजेच काय, स्वतःमधील जे निगेटिव्ह विचार आहे, जे स्वतःमधील निगेटिव्ह एनर्जी आहे, आपल्या माइंडमध्ये कितीतरी असंख्य विचार जे हे चालू असतात, तर ते आपल्यालाच हील करून म्हणजेच क्लीन करायचं आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये सर्वात अगोदर ह्या मिरर होपोनोपोनो टेक्निकला खूप महत्त्व दिले जाते. आणि आपल्याला असा विचार येईल की आरसा कुठे घेऊन जायचं, कुठे बसायचं, तर कोणताही आपल्या फोनचा सेल्फी जो कॅमेरा असतो त्या सेल्फी कॅमेराने सुद्धा आपल्याला हिलिंग करता येईल. आणि छोटा जो कॉम्पॅक्ट पावडरचा जो छोटा आरसा असतो किंवा जो तुमच्याकडे उपलब्ध आहे तो सुद्धा घेऊन आपण स्वतःची हिलिंग स्वतः करू शकतो. तर ते कोणत्या प्रकारे करणार, तर एका छोटा आरसा घ्यायचा, एका शांत जागी बसायचं, स्वतःला अगोदर रिलॅक्स फील करायचं, म्हणजेच लांब श्वास घ्यायचा आणि सोडायचा. त्यानंतर जी आपण प्रेयर करणार आहोत होपोनोपोनो टेक्निक, त्याच्यामध्ये 4 सेंटेन्स दिलेलं आहे, 4 वाक्य जे आहेत ते आपल्याला म्हणायचं आहे आणि आपल्या स्वतःमधील निगेटिव्ह एनर्जी जी निगेटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये आहे ती रिलीज करायची आहे. आपण जसं EFT करतो तर स्वतःमधील निगेटिव्ह एनर्जी रिलीज करत असतो, तर त्याच पद्धतीने हे मिरर टेक्निक आपल्याला मिरर होपोनोपोनो टेक्निक आपल्याला करायची आहे. आपण 108 वेळा होपोनोपोनो टेक्निक करतो, पण आरशासमोर किंवा आपण जेव्हा आरशासमोर घेऊन बघतो आणि स्वतःची हिलिंग करतो, तर आपण 108 वेळा हिलिंग करायची. म्हणजे ते 4 सेंटेन्स जे आहे, 4 वाक्य जे आहे ते आपल्याला
108 वेळा बोलायचे आहेत. म्हणजे 108 वेळा होपोनोपोनो प्रेयर जर केली तर आपण जेव्हा एखाद्या आरशासमोर उभं राहतो तर ते एनर्जी असल्यामुळे आपल्याला प्रतिमा दाखवत असते, रिफ्लेक्स करत असते. मिरर हे प्रत्येक वस्तू आपल्याला रिफ्लेक्स करत असते. म्हणजेच हे जे एनर्जीनी बनलेलं असल्यामुळे आपण जे बोलतो ते सुद्धा डबल होते. तेव्हा आपण छोटा आरसा घेऊन बसून सुद्धा आपण एक आरशासमोर जर केलं तर आपल्याला 108 वेळा जर केलं आपण तर त्याचे फायदे हे डबल होतात. म्हणजे आरसा हा रिफ्लेक्स करत असते, तर त्याच्यामुळे 108 वेळा केलं तर आपल्याला 216 वेळा त्याचे फायदे मिळणार. म्हणून आपल्याला आरशासमोर होपोनोपोनो टेक्निक करायचं आहे. आणि होपोनोपोनो टेक्निक करत असताना ज्यांना स्वतःबद्दल खूप भीती, कोणत्याही गोष्टीची, स्वतःला ब्लेम करण्याची, स्वतःच्या मनामध्ये असंख्य विचार निगेटिव्ह ग्रासलेले असतात आणि ज्यांना सुसाईड करण्याचा खूप जास्त विचार येत असतो, त्या अशा लोकांनी डोळे उघडे ठेवून आरशासमोर होपोनोपोनो टेक्निक करायची आहे आणि स्वतःच्या डोळ्यामध्ये बघून बोलायचं आहे. काही लोकांना स्वतःच्याच डोळ्यामध्ये बघितल्यानंतर नजरेला नजर स्वतःचीच मिळवली की त्यांना हसायला येतं, तर ते तसं करू नये. स्वतःच्या डोळ्यात बघून आपल्याला आपली भीती काढायची आहे, आपल्यातील निगेटिव्ह एनर्जी रिलीज करायची आहे. त्यामुळे आपल्याला ही प्रेयर करून स्वतःला हील करायचं आहे. हील करणेच म्हणजे काय, स्वतःमधील परिपूर्ण निगेटिव्हिटी क्लीन करायची आहे. आणि त्यानंतर डोळ्यातून डोळे घालून बघितल्यानंतर आपल्याला हे 4 वाक्य बोलायचे आहेत. आपण स्वतःसाठी करत आहोत तर आपण म्हणायचं डिअर त्रिशिला. म्हणजेच स्वतःसाठी आपण करत आहोत तर स्वतःला म्हणायचं डिअर त्रिशिला, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. हे परत परत आपल्याला 108 वेळा करता येते. ज्यांना खूप जास्त प्रमाणात निगेटिव्हिटी आहे त्यांनी अशांनी सकाळला आणि संध्याकाळला 2 वेळा आपल्याला ही होपोनोपोनो टेक्निक करायची आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये ह्या प्रेयरचं खूपच जास्त महत्त्व दिलेलं आहे. कारण जोपर्यंत आपण स्वतःला हील करू शकणार नाही, स्वतःला क्लीन करणार नाही, स्वतःचे थॉट्स रिलीज करणार नाही, तोपर्यंत आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनला जाणून घेऊ शकत नाही. हे एक सायंटिफिक रिझन आहे. होपोनोपोनो एका डॉक्टरनीच तयार केलेली ही आहे. डॉक्टर हुलेन यांनी आपल्याला गुगल सर्च केलं तर त्याच्यावर होपोनोपोनो काय आहे हे सुद्धा आपल्याला माहिती होईल. तर आपल्याला आरशासमोर जाऊन 108 वेळा हे 4 वाक्य बोलायचे आहेत. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय थँक यू आणि आय लव्ह यू. असं आपल्याला परत परत करायचं आहे. आणि आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू फॉर ऑल फॉरगिव्हनेस आणि त्यानंतर आय लव्ह यू म्हणायचं. ह्या पद्धतीने आपल्याला होपोनोपोनो टेक्निक, मिरर होपोनोपोनो टेक्निक करायचं आहे आणि स्वतःची हिलिंग स्वतःलाच करायचं आहे. मिररमध्ये बघितल्यानंतर आपल्याला 216 वेळा फायदा होत असतो. त्यामुळे आपल्याला आरशासमोरच स्वतःची हिलिंग करायची आहे आणि स्वतःला क्लीन करायचं आहे. स्वतःला जे लोक दोष देत असतात त्या लोकांनी तर सर्वात अगोदर स्वतःला क्लीन करून, ह्या होपोनोपोनो जादुई प्रेयर म्हणून ओळखल्या जाते, तर आपल्याला ते करायचं आहे आणि स्वतःला हिलिंग द्यायची आहे. आपण जर स्वतःला हिलिंग दिलं तर आपण दुसऱ्याला सुद्धा हिलिंग देऊ शकतो. म्हणून हे सर्वांना शिकायला हवं आणि करायला हवं. हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.